आज आपण कोकोनट केक कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत। सॉफ्ट होतं, फ्लफी होतं आणि बनवायलाही खूप सोपं आहे। आपल्या घरात जे साहित्य उपलब्ध असतात यामध्येच हे केक बनवून तयार होतं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। पहिले आपण केक फ्लॉवर बनवून घेऊयात। तर इथे मी एक बोल घेतले आहे, यामध्ये पाऊण कप मैदा घालायचा आहे, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि चिमूटभर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। आता हे आपण व्यवस्थितरित्या चाळून घेऊयात। आपल्याला पीठ अशाच प्रकारे 3 वेळा चाळून घ्यायचं आहे। मैद्यामध्ये आपण जे बेकिंग पावडर आणि मीठ घातलेलं आहे हे मैद्यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स होईल आणि त्यामुळे केक ही चांगलं होईल। तर इथे हे मैदा चांगला असं 3 वेळा चाळून झालेला आहे। आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि केकसाठी आपण बाकीची तयारी करून घेऊयात। इथे मी एक बोल घेतला आहे, यामध्ये 2 अंडे फोडून घालूयात। एक व्हाईट या बोलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि अंड्याचा जो पिवळा भाग आहे तो एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून बाजूला ठेवायचा आहे। त्याच प्रकारे दुसरं अंडही फोडायचं आहे आणि एक व्हाईट बोलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि योक जे आहे ते एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून ते बाजूला ठेवून टाकायचं आहे। आता हे विस्कने चांगलंसं बीट करून घेऊया आणि सोबतच थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये साखर घालायचं आहे। हे जे एग व्हाईट आहे पूर्णपणे हलकं होईपर्यंत आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे। आता यामध्ये पूर्ण मी हे साखर टाकून देणार आहे आणि आता साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे, म्हणजे 10 ते 15 मिनिटे तरी आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे। तर इथे मी हे 15 मिनिटे चांगलं असं फेटून घेतले आहे। तुम्ही बघू शकता हे एग व्हाईट पूर्णपणे हलकं झालेलं आहे आणि साखर ही पूर्णपणे विरघळलेली आहे। तर आता यामध्ये आपण एग योक जे बाजूला ठेवलं होतं ते यामध्ये घालूयात आणि अजून थोड्या वेळ आपण हे बीट करून घेऊयात। तर इथे हे चांगलं असं बीट करून झालेलं आहे। आता यामध्ये 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालूयात आणि 4 टीस्पून यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे, रूम टेम्परेचरवरचं दूध आहे। आता यामध्ये 1/3 कप किसलेलं सुकं खोबरं घालूयात आणि हे व्यवस्थितरित्या सर्व मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये 1/3 कप तेल घालूयात। आपण जे मैदा स्वच्छ चाळून ठेवलं होतं ते यामध्ये घालूयात आणि व्यवस्थितरित्या आपण हे मिक्स करून घेऊयात। तर इथे हे मिक्स करून झालेलं आहे। अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे केकचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता हे बॅटर आपण केक टिनमध्ये टाकून घेऊयात। तर इथे मी केक टिनला बेसला मी बटर पेपर लावलेला आहे। बटर पेपर नसेल तर तेल आणि थोडंसं मैदा लावलं तरीही चालेल। आता हे बॅटर आपण या केक टिनमध्ये ओतून घेऊयात आणि 2 ते 3 वेळा आपल्याला हे टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे एअर रिलीज होतात। आता यावरती आपण किसलेलं खोबरं टाकून घेऊयात। आता कढई आपण प्रीहीट करून घेऊयात। तर इथे मी एक गॅसवरती कढई ठेवली आहे, यावरती स्टँड ठेवायचं आहे आणि एक झाकण ठेवून हाय फ्लेमवरती 10 मिनिटे आपण हे कढई प्रीहीट करून घेऊयात। तर इथे हे कढई प्रीहीट झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण केक टिन ठेवूयात आणि परत एकदा यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवरती 30 ते 35 मिनिटे आपण हे केक बेक करून घेऊयात। तर इथे हे केक चांगलं असं बेक झालेलं आहे। केक बेक करण्यासाठी मला 35 मिनिटे लागलेले आहेत। चाकूने आपण चेक करूयात केक बेक झालेला आहे की नाही। चाकू स्वच्छ बाहेर आलेला आहे, म्हणजे केक चांगलं असं बेक झालेलं आहे। चाकूला जर पीठ लागलेलं असेल तर तो केक कच्चा असतो, म्हणून अजून 10 ते 15 मिनिटे त्या केकला बेक करायचं। केक टिनमधून केक बाजूला काढूयात। तर इथे मी बटर पेपर लावलेला असल्यामुळे केक सहजरित्या बाहेर काढता आलेला आहे। जर बटर पेपर लावलेला नसेल तर केक टिनला पूर्णपणे थंड झाल्यावरच काढायचं, नाहीतर केक तुटतं। तर इथे हे सॉफ्ट असं कोकोनट केक तयार आहे। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत।